नमस्कार, MPSC स्टडी या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण वन वर्ड सबस्टिट्यूशनचा दुसरा भाग बघणार आहोत. यातसुद्धा आपण MPSCसाठी सर्वात महत्त्वाचे 50 वन वर्ड सबस्टिट्यूशन बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पहिला शब्द आहे बुके, अ बंच ऑफ फ्लॉवर्स म्हणजेच पुष्पगुच्छ. पेडियाट्रिशियन, अ चिल्ड्रन्स डॉक्टर, लहान मुलांच्या डॉक्टरला आपण पेडियाट्रिशियन असं म्हणतो. इनऑडिबल, अ साऊंड दॅट कॅन नॉट बी हर्ड, जो आवाज आपण ऐकू शकत नाही त्या आवाजाला आपण इनऑडिबल असं म्हणतो. इम्पार्शियल, नॉट सपोर्टिंग एनी ऑफ द साइड्स इन ॲन आर्ग्युमेंट, म्हणजेच अपक्षपाती किंवा न्यायिक असं आपण त्याला म्हणू शकतो. इनकॉरिजिबल, वन हू कॅन नॉट बी करेक्टेड, अशी गोष्ट ज्यामध्ये बदल घडवून आणणे शक्य नाही किंवा ती गोष्ट परत व्यवस्थित करणे अवघड आहे, त्याला आपण इनकॉरिजिबल असं म्हणणार. उदाहरण घ्यायचं झाल्यास द कन्स्ट्रक्शन फ्लॉ इज इनकॉरिजिबल, म्हणजे असा कन्स्ट्रक्शन फ्लॉ केलेला आहे, म्हणजे बांधकामामध्ये अशी काही चूक झालेली आहे ती जी इनकॉरिजिबल आहे. ओपेक, नॉट ट्रान्सपरंट, नॉट अलाविंग लाईट टू पास थ्रू, ओपेक म्हणजे धूसर, अस्पष्ट किंवा अपारदर्शक. पोर्टेबल, सुटेबल फॉर ड्रिंकिंग, पिण्यायोग्य असलेले म्हणजे पोर्टेबल. एडिबल, दॅट इज फिट टू बी इटन, खाण्यायोग्य असलेलं म्हणजे एडिबल. टीटोटलर, अ पर्सन हू कम्प्लिटली ॲबस्टेन्स फ्रॉम अल्कोहोलिक बेवरेजेस, अशी व्यक्ती जी दारू किंवा अल्कोहोलिक ड्रिंक्स बिलकुल घेत नाही किंवा त्यांचा तिरस्कार करते. इलिसिट, अ ट्रेड दॅट इज प्रोहिबिटेड बाय लॉ, कायद्याने मनाई असलेल्या वस्तूंना किंवा गोष्टींना इलिसिट म्हणतात. ॲम्बॅसिडर, अ डिप्लोमॅटिक मिनिस्टर ऑफ द हायेस्ट ऑर्डर सेंड बाय वन कंट्री टू अनादर, म्हणजेच आपण मराठीमध्ये त्याला राजदूत असं म्हणतो. इनसॉल्वंट, वन हू इज अनेबल टू पे वन्स डेट, म्हणजे अशी व्यक्ती जिनं कर्ज घेतलेलं आहे परंतु ते कर्ज फेडण्यामध्ये ती असमर्थ आहे. असेटिक, वन हू स्टार्व्स द बॉडी फॉर द गुड ऑफ द सोल, आत्मसंयमी किंवा तपस्वी म्हणजे असेटिक. सॅक्रिलेज, द ॲक्ट ऑफ व्हायोलेटिंग द सँक्टिटी ऑफ अ प्लेस, एखाद्या गोष्टीची पावित्र्यता नष्ट करण्याचा प्रयत्न करणे याला आपण सॅक्रिलेज म्हणू शकतो. अडल्ट्रेट, टू मेक समथिंग इम्प्युअर बाय ॲडिंग ॲन इन्फिरियर सबस्टन्स, म्हणजे महाग असलेल्या वस्तूमध्ये त्या तुलनेत कमी महाग असलेली वस्तू मिसळणे त्याला अडल्ट्रेशन म्हणतात. जसं की सोन्यामध्ये चांदी मिसळणे किंवा दुधामध्ये पाणी मिसळणे हे सुद्धा अडल्ट्रेशनचंच उदाहरण आहे. याला आपण मराठीमध्ये भेसळ करणे असं सुद्धा म्हणू शकतो. मेडिएटर, अ पर्सन चूजन टू सेटल अ डिस्प्यूट बिटवीन टू पार्टीज, दोन पार्टीजमध्ये किंवा दोन व्यक्तींमध्ये जर काही भांडण असेल आणि ते भांडण मिटवण्यासाठी जो मध्यस्थी करतो, जो मध्यस्थ असतो त्याला म्हणतात मेडिएटर. ॲमेच्युअर, वन हू डज समथिंग नॉट प्रोफेशनली बट फॉर प्लेजर, अशी व्यक्ती जी एखाद्या क्षेत्रामध्ये तिला आवड आहे परंतु त्या क्षेत्राबद्दलचं व्यावसायिक शिक्षण तिच्याजवळ नाही आहे, परंतु आवड असल्यामुळे त्या क्षेत्रामध्ये ती काम करत असेल तर अशा व्यक्तीला ॲमेच्युअर असं म्हणू शकतो. मराठीमध्ये आपण त्याला हौशी असं म्हणतो. बऱ्याचदा बिझनेसमध्ये किंवा कलाक्षेत्रामध्ये त्या क्षेत्राचं व्यावसायिक शिक्षण नसतानाही आवड आहे, इंटरेस्ट आहे म्हणून तिथे बरेच जण काम करतात, त्यांना आपण ॲमेच्युअर असं म्हणू शकतो. मर्सेनरी, वन हू डज एव्हरीथिंग फॉर मनी ओनली, पैशांसाठी काहीही करायला तयार असणारा व्यक्ती म्हणजे मर्सेनरी. अकॉस्टिक्स, सायन्स दॅट स्टडीज द प्रोडक्शन, ट्रान्समिशन अँड रिसेप्शन ऑफ साऊंड, ध्वनी कसा तयार होतो, त्याचं ट्रान्समिशन आणि रिसेप्शन ह्या सर्व गोष्टी जिथे अभ्यासल्या जातात त्या शास्त्राला म्हणतात अकॉस्टिक्स. फिलॅटेलिस्ट, वन हू कलेक्ट्स पोस्टेज स्टॅम्प्स, पोस्टाचे स्टॅम्प अशा प्रकारचे जे पोस्टाचे स्टॅम्प असतात ते कलेक्ट करणारा व्यक्ती म्हणजे फिलॅटेलिस्ट. मोनोपॉली, एक्सक्लुझिव्ह पोझिशन ऑफ ट्रेड इन सम कमोडिटी, एखाद्या वस्तूचं उत्पादन एकच कंपनी घेत असेल तर त्या कंपनीचा त्या प्रोडक्टच्या उत्पादनावर खूप जास्त कंट्रोल येतो, त्याला म्हणतात मोनोपॉली म्हणजेच एकाधिकार बाजार. स्पोक्सपर्सन, वन हू स्पीक्स फॉर अदर्स, लोकांच्या वतीने बोलणारा किंवा प्रवक्ता म्हणजे स्पोक्सपर्सन. ऑर्थोडॉक्स, होल्डिंग इस्टॅब्लिश्ड ओपिनियन्स, असा व्यक्ती जो रूढी परंपरा यांवर विश्वास ठेवतो, थोडक्यात रूढीवादी म्हणजे ऑर्थोडॉक्स. ऑप्टिमिस्ट, वन हू लुक्स ॲट द ब्राईट साईड ऑफ थिंग्स, आशावादी किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये चांगल्या बाजू शोधणारा व्यक्ती म्हणजे ऑप्टिमिस्ट. पेसिमिस्ट, वन हू लुक्स ॲट द डार्क साईड ऑफ थिंग्स, असा व्यक्ती जो भविष्याबद्दल ज्याला फार काही आशा नाही आहे, प्रत्येक गोष्ट ही निराशाजनकच होईल असा त्याचा विश्वास असतो, तशा व्यक्तीला म्हणतात पेसिमिस्ट. वेटरन, अ पर्सन विथ अ लाँग एक्सपिरियन्स ऑफ ॲन ऑक्युपेशन, असा व्यक्ती जो त्याच्या क्षेत्रामध्ये भरपूर दिवसांपासून काम करत आहे आणि त्याला त्या क्षेत्राबद्दल भरपूर अनुभव आहे, त्याला आपण वेटरन असं म्हणतो. ॲम्नेस्टी, जनरल पार्डन,
सर्वसाधारण माफी म्हणजे ॲम्नेस्टी. प्लेजरिस्ट, वन हू स्टील वर्ड्स अँड आयडियाज फ्रॉम अनदर ऑथर. प्लेजरिस्ट हा शब्द प्लेजरिझम या शब्दापासून आलेला आहे. प्लेजरिझम म्हणजे काय तर साहित्यिक चोरी, आणि जो व्यक्ती ही साहित्यिक चोरी करतो त्याला म्हणतात प्लेजरिस्ट. क्विझलिंग, वन हू कोलॅबरेट्स विथ ॲन एनिमी इनसाइड ऑर आउटसाइड वन्स कंट्री. एखाद्या व्यक्तीने व्यक्तिगत स्वार्थासाठी शत्रूशी हातमिळवणी करणे म्हणजे क्विझलिंग. एपिलॉग, कन्क्लुडिंग पार्ट ऑफ अ लिटररी वर्क. बऱ्याचदा कादंबरीच्या शेवटी त्या कादंबरीसंबंधीची जी माहिती दिलेली असते त्याला म्हणतात एपिलॉग. ऑब्सोलीट, अ वर्ड ऑर लॉ नो लॉंगर इन यूज. एखादी गोष्ट जी आता प्रचलित नाही आहे किंवा वापरात नाही आहे त्याला ऑब्सोलीट असं म्हणतात. नोटोरियस, अ पर्सन हू इज वेल नोन इन ॲन अनफेवरेबल वे. म्हणजेच कुख्यात अशी व्यक्ती जी प्रसिद्ध आहे परंतु वाईट गोष्टीसाठी, त्याला आपण नोटोरियस असं म्हणतो. कलिग्स, पीपल वर्किंग टुगेदर इन द सेम ऑफिस ऑर डिपार्टमेंट. सारख्या व्यवसायात किंवा प्रोफेशनमध्ये सोबत काम करणारे म्हणजे सहकारी, यांना आपण कलिग्स म्हणतो. पिलग्रिम, अ पर्सन हू ट्रॅव्हल्स टू अ सेक्रेड प्लेस ॲज अन ॲक्ट ऑफ रिलिजियस डिवोशन. म्हणजेच तीर्थयात्रा करणारा व्यक्ती, तीर्थयात्री म्हणजेच पिलग्रिम. नॉविस, अ पर्सन विदाउट ट्रेनिंग ऑर एक्सपिरियन्स इन अ स्किल ऑर अ सब्जेक्ट. अशी व्यक्ती जी नवीन शिकत आहे आणि त्या गोष्टीमध्ये ती अजून पारंगत झालेली नाही आहे. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती ड्रायव्हिंग शिकत असेल आणि ती अजून त्यामध्ये तिला तेवढा एक्सपिरियन्स नाही आहे, अजून ती जास्त पारंगत झालेली नाही आहे, तर त्या व्यक्तीला आपण म्हणणार नॉविस. एपियरी, अ प्लेस वेअर बीज केप्ट. जिथे मधुमक्षिका पालन होते किंवा ज्या ठिकाणी मधमाशा ठेवल्या जातात त्या ठिकाणाला म्हणतात एपियरी. एवियरी, अ प्लेस वेअर बर्ड्स आर केप्ट. ज्या ठिकाणी पक्षी ठेवल्या जातात त्या ठिकाणाला म्हणतात एवियरी. ॲक्वेरियम, अ प्लेस वेअर फिशेस आर केप्ट. जिथे मासे ठेवले जातात त्याला म्हणतात ॲक्वेरियम. तर ॲपियरीमध्ये मधमाशा, ॲव्हियरीमध्ये पक्षी आणि ॲक्वेरियममध्ये मासे असतील, हे लक्षात घ्यायचं. पुढील शब्द आहे गॅर्युलस, अ पर्सन हू टॉक्स मच. असा व्यक्ती जो खूप जास्त बडबड करतो त्या व्यक्तीला म्हणतात गॅर्युलस. इममुवेबल, इनकेपेबल ऑफ बीइंग मूव्ड. ज्या वस्तूची जागा चेंज करणे शक्य नाही किंवा जी वस्तू हलवणे अशक्य आहे त्या वस्तूला आपण म्हणणार इममुवेबल. इनवल्नरेबल, दॅट विच कॅन नॉट बी हर्ट. ज्याला इजा पोहोचवणे शक्य नाही त्याला म्हणतात इनवल्नरेबल. ब्लास्फेमी, टू टॉक इम्पियसली अबाउट सेक्रेड थिंग्स. ईश्वर किंवा पवित्र गोष्टींबद्दल अपमानास्पद बोलणे, ईश्वर निंदा करणे म्हणजे ब्लास्फेमी. न्यूमिझमॅटिस्ट, वन हू कलेक्ट्स कॉईन्स. कॉईन्स किंवा सिक्के जो संग्रही ठेवतो त्या व्यक्तीला म्हणतात न्यूमिझमॅटिस्ट. आयकोनोक्लास्ट, वन हू ब्रेक्स द इस्टॅब्लिश्ड ट्रेडिशन्स अँड इमेजेस. असा व्यक्ती जो परंपरा किंवा लोकांमध्ये मान्यता पावलेल्या गोष्टी यांवर शंका घेतो आणि तो तोडण्याचा प्रयत्न करतो त्या व्यक्तीला म्हणतात आयकोनोक्लास्ट. क्रेड्युलस, वन हू इझिली बिलीव्ज ऑथर्स. दुसऱ्यांच्या बोलण्यावर सहज विश्वास ठेवणारा भोळा भाबडा अशा व्यक्तीला म्हणतात क्रेड्युलस. मेडन, अ यंग अनमॅरिड वुमन. अविवाहित स्त्री म्हणजे मेडन. आर्सेनल, अ प्लेस वेअर वेपन्स अँड ॲम्युनिशन्स आर स्टोअर्ड. जिथे शस्त्रांचा साठा केला जातो, ज्याला आपण मराठीमध्ये शस्त्रागार असं म्हणतो, त्याला म्हणतात आर्सेनल. मॉर्च्युअरी, अ प्लेस वेअर डेड बॉडीज आर केप्ट. जिथे मृतदेह ठेवले जातात त्या जागेला म्हणतात मॉर्च्युअरी. कॅकोग्राफिस्ट, वन हू इज बॅड इन स्पेलिंग. ज्या व्यक्तीच्या स्पेलिंग मिस्टेक भरपूर होतात त्या व्यक्तीला म्हणतात कॅकोग्राफिस्ट. कॅलिग्राफिस्ट, वन हू राईट्स ब्युटिफुली. जो अशा प्रकारे डेकोरेटिव्हली सुंदर हस्ताक्षर काढू शकतो त्या व्यक्तीला म्हणतात कॅलिग्राफिस्ट. तर वन वर्ड सबस्टिट्यूशनच्या दुसऱ्या पार्टमध्ये आपण 50 सर्वात महत्त्वाचे वन वर्ड सबस्टिट्यूशन बघितलेले आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.